ओरॅकलमध्ये एकंदर 1.62 लाख एम्प्लॉईज काम करतात. त्यातले त्यांनी 18% एम्प्लॉईज कमी केले जगभरातले, म्हणजे 30,000. आणि त्या 30,000 पैकी 12,000 भारतातले होते. कंपनी तोट्यात चाललेली आहे का? तर कंपनी मुळीच तोट्यात चाललेली नाही. म्हणजे कंपनीचा रेव्हेन्यू हा गेल्या वर्षी 17.2 बिलियन्सने वाढला. म्हणजे 22% इयर ऑन इयर, तर 22% वाढ झालेली आहे कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये. हे जे 18% एम्प्लॉईज काढलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं साधारण 8 ते 10 बिलियन डॉलर्स त्यांचे वाचतील. अजून एक महिना 2 महिन्याचं काही युद्ध चालू राहिलं तर चक्क रिसेशन येईल. 15-20-25% पर्यंत जॉब जातील, पण बाकीच्यांचे जॉबचं नेचर बदलेल आणि प्रत्येकाला 4 ते 5 वेळेला सातत्याने जे आपण जे करतोय जुनं विसरून नवं शिकावं लागेल. 5-10 वर्षानंतर हे AI एक्सपर्ट्सचं काम सुद्धा AIच करायला लागला तर त्यांचेही जॉब जाण्याची शक्यता आहे. म्हणजे 5-10 वर्षानंतर काय होईल हे मात्र मला अजिबात सांगता येत नाही. 2 दिवसापूर्वी सकाळी 6 वाजता भारतातल्या 12,000 ओरॅकलमध्ये काम करणाऱ्या 12,000 कर्मचाऱ्यांच्या ईमेलवरती एक ईमेल आला कम्प्युटरवरती आणि त्यात सांगितलं होतं की आजपासून तुमची सेवा आता बंद करण्यात आलेली आहे. आणि हा खूप मोठा धक्का होता. म्हणजे मला अनेक लोकांचे फोन आले की हे अचानक कसं घडलं. त्यांच्या मॅनेजर्सना सुद्धा हे माहीत नव्हतं. त्यांच्या हे HR कडनं फोन नाही किंवा त्याचं कुठलंही काही कारण देण्यात आलेलं नव्हतं. फक्त हा एक डिसिजन आम्ही घेतलेला आहे आणि आता आम्हाला तुमची थोडक्यात आम्हाला तुमची गरज नाही. ज्यांनी सेवा पूर्वी केलेली आहे त्यांची काहीतरी ग्रॅच्युटी, PF आणि काहीतरी सिव्हिअरन्स पे वगैरे असं सगळं तो दिला जाईल असंही त्या नोटीसमध्ये म्हटलं होतं. त्यात आता जे सही करतील त्याला आणखीन काहीतरी वेगळं असं तऱ्हेचं होतं. पण एकंदरीत IT च्या जगामध्ये यामुळे प्रचंड खळबळ माजलेली. अगोदरच TCS, विप्रो, इन्फोसिस या सगळ्या कंपन्यांनी गेल्या काही काळात 80,000 पेक्षा जास्त कर्मचारी काढले होते. टेक महिंद्राने मला वाटतं 10-12,000 त्यांची संख्या आणि इतरही अनेक कंपन्यांनी, म्हणजे त्याचा आकडा खूप मोठा आहे. ॲमेझॉननी 17,000, इंटेलनी 22,000, मेटानी 1,500, मायक्रोसॉफ्टनी 9100 का 91,000, IBMनी 9,000, डेलनी 6500, गुगलनी 9,200 अशा तऱ्हेचे लोक काढून टाकले होते. आणि या सगळ्याचा एकंदरीत IT आणि ITच्या रिलेटेड अशी जी संख्या आहे ती 2.45 लाख, म्हणजे साधारण 2.5 लाख लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आलेली होती गेल्या काही काळातच. आणि त्यामुळे एकंदर घबराट पसरलेली होती. याचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंध आहे का? आणि तो अर्थातच आहे, यात शंकाच नाही आहे. पण त्यामुळे लोक घाबरून, म्हणजे माझी आता दर महिन्याला 5-6 भाषणं होतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती. मी इतर अनेक विषयांवर बोलतो, इकॉनॉमिक्स, सायन्स, सायकॉलॉजी, गणित, अनेक विषयावर माझी व्याख्यानं खूप गाजली इतकी वर्ष. आणि मी सांगतो की याही विषयावर मी बोलू शकतो आणि मला आवडेल बोलायला. पण अलीकडे लोकांना फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचा धसका घेतल्या लोकांनी. त्याची भीती आणि कुतूहल यामुळे माझी जिथे जाईन तिथे हजारो मुलं, विद्यार्थी, पालक, हे काय नवीन प्रकरण आलेलं आहे, नवीन कोण हा प्राणी उद्भवला आहे, आणि त्यामुळे त्या भीती आणि कुतूहला पोटी लोक हे विचारत असतात. त्यातून हे नोकऱ्या जे चाललेल्या आहेत त्यामुळे भयंकर वातावरण निर्माण झालेलं आहे. हे अर्थात अचानक झालेलं नाही. म्हणजे AI त्या इतिहासात पूर्ण शिरत नाही. 1940 साली ॲलन ट्युरिंगनी पहिल्यांदा कल्पना मांडली. 1956 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्सची हे नामांकन झालं आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी AI विषयी संशोधन चालू होतं. एक्सपर्ट सिस्टम झाल्या, रोबोटिक्समध्ये थोडीफार प्रगती होत होती, पण त्याचं भयंकर काही होत नव्हतं. पण म्हणजे 2013 साली जेव्हा इमेजनेट एक स्पर्धा झाली आणि डीप लर्निंग हा मशीन लर्निंगचा भाग आहे आणि मशीन लर्निंग हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाग आहे, त्याच्यावरती विचार अनेक पूर्वीपासून चालू होते. म्हणजे परसेप्ट्रॉन हा रोझेनब्लॉटनी काढला होता. त्याचा उपयोग करून आपण मशीनला शिकता येईल का, अशावरती बरेच प्रयत्न चालू होते. पण आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क वापरून अनेक पातळ्यांवरती न्यूरॉन्सची एक रचना करून एक आपल्याला शिकवता येईल का मशीनला, आणि ते यशस्वी झालं 2013 साली डीप लर्निंग आणि इमेजनेट. आणि तेव्हापासून खरं म्हणजे या AIला प्रचंड त्याच्या उलथापालथीला सुरुवात झाली. 2013 सालीच इंडस्ट्री 4.0ची एक घोषणा झाली.
इंडस्ट्री 1.0 इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या वेळी इंडस्ट्री 2.0 1910-20च्या सुमाराला विजेचा वापर करून उत्पादन आणि कंटिन्युअस मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं. 1960 साली इंडस्ट्री 3.0 सुरू झाली, कम्प्युटर्स आणि चिप्स आल्या. 1960चं दशक हे मेनफ्रेमचं, 70 मिनी कम्प्युटर्सचं, 80 हे पर्सनल कम्प्युटर्सचं, 90s हे इंटरनेटचं, 2000 मोबाईल कम्प्युटिंगचं आणि 2013 साली इंडस्ट्री 4.0ची पण घोषणा त्याच सुमाराला झाली. आणि इंडस्ट्री 4.0मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच होतं. त्यात अर्थात बिग डेटा, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, IoT, IIoT आणि इतर अनेक क्राऊड कम्प्युटिंग, 5G वगैरे अशा अनेक 3D प्रिंटिंग अशा अनेक टेक्नॉलॉजीज होते, ब्लॉकचेन वगैरे. पण त्यामध्ये सुद्धा AI हे सगळ्यात प्रामुख्याने होतं. त्यामुळे 2013 साली खरं म्हणजे पहिल्यांदा AIच्यामुळे लोकांच्या मध्ये प्रचंड लेख, पुस्तकं आणि हे सगळं सुरू झालं. पण त्या सगळ्यात जास्त कहर झाला तो 2017 साली, जेव्हा अटेन्शन इज ऑल यू नीड नावाचा पेपर पब्लिश झाला गुगलमध्ये. आणि तर गुगलने त्याच्याविषयी काहीच केलं नाही. पण ओपन AI नावाच्या कंपनीनी, ज्यात त्यावेळेला सॅम ऑल्टमन आणि एलॉन मस्क होते, त्यांनी मात्र याचा वापर करून ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरचं वर्णन केलेलं होतं. त्याचा वापर करून त्यांनी लार्ज लँग्वेज मॉडेल निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून ChatGPTची निर्मिती झाली. 2022, 23, 24, 25 या काळात त्याची वाढ प्रचंड झाली आणि GPT-1, GPT-2, GPT 2.5, 3 आणि जेव्हा लोकांना ChatGPT आपल्या प्रश्नांची उत्तरं माणसासारखी देतोय, तितक्या बुद्धिमत्तेची जवळपास देतोय अशी शंका यायला लागली, तेव्हा लोक चाट झाले. आणि तेव्हा 2013 साली पहिली जी काही वेव्ह निघाली होती, त्याचे अनेक पटीने जास्त वेव्ह ही ChatGPT नंतर, लार्ज लँग्वेज मॉडेल्स नंतर, मग जेमिनाय आलं, मग ग्रॉक आलं, मग क्लॉड आलं आणि या सगळ्यांमुळे एक खळबळ माजली. परवा तर क्लॉडनी एक बातमी दिली आणि त्या बातमीमुळे शेअर्सचे भाव एका दिवसात प्रचंड मोठे कोसळले. कारण ती बातमी अशी होती, आत्तापर्यंत जी मॉडेल्स होती ती मॉडेल्स कधी उत्तर द्यायची आणि ते उत्तर तपासून माणसाला पुन्हा त्यात सुधारणा करावी लागायची. म्हणजे त्यात माणसाचा रोल थोडाफार का होईना होता. पण आता क्लॉडने असं सांगितलं की तो स्वतःच ते उत्तर तपासून त्याच्यामध्ये सुधारणा करतो, मग पुन्हा उत्तर काढतो, पुन्हा उत्तर बरोबर की नाही बघतो, ते सुधारणा करतो, असं करत करत तो सगळ्यात चांगलं उत्तर शेवटी आपल्याला प्रोव्हाइड करतो. आणि हे म्हटल्यानंतर माणसाचं इंटरव्हेन्शनच आता त्याची गरज आहे की नाही, असं लोकांना वाटायला लागलं. त्यामुळे विशेषतः प्रोग्रॅमर्स, सिनियर प्रोग्रॅमर्स, म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर्स, सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर्स, टेस्टर्स, कोडर्स, BPOचे, कॉल सेंटरचे, ज्युनियर अकाउंटंट, ज्युनियर वकील, या सगळ्यांची गरज राहणार नाही असं वाटल्यामुळे संबंध समाजामध्ये खळबळ माजली आणि अनेक कंपन्यांचे शेअर्सचे भाव पडले. कारण आपल्याकडे एवढा स्टाफ आहे, मग त्याचं करायचं काय आणि लोकांच्या नोकऱ्यांचं काय होणार. या सगळ्यामुळे एक लोकांमध्ये चिंता आणि कुतूहल प्रचंड आहे आणि त्यामुळे AI कडे लक्ष हे मोठ्या प्रमाणावर गेलेलं आहे. पण काल परवा जे काही घडलं ओरॅकलमध्ये ते फक्त त्यामुळे घडलेलं नाही, तो एक भाग आहेच. त्यामुळेच खरं म्हणजे इतक्या वेगवेगळ्या कंपन्यांचे आत्तापर्यंत कपात केलेले, मायक्रोसॉफ्ट, डेल आणि सगळ्या लोकांनी, सगळ्या कंपन्यांनी, त्यामध्ये AIचा भाग खूप मोठा आहे, यात शंकाच नाही. पण ओरॅकलमध्ये जे घडलं त्याला कारणं मात्र वेगळी होती. त्याला फक्त AI म्हणजे AIच्यामुळे जे काही प्रॉडक्टिव्हिटी वाढणार आहे त्यामुळे जी कपात आहे तेवढंच फक्त जबाबदार नाही आहे. AI ओरॅकलमध्ये एकंदर 1.62 लाख एम्प्लॉईज काम करतात. त्यातले त्यांनी 18% एम्प्लॉईज कमी केले जगभरातले, 30,000 आणि त्या 30,000 पैकी 12,000 भारतातले होते. आणि असं म्हटलं जातं की ती खरं आहे मला माहीत नाही की पुढच्या एका महिन्यात आणखीन 12,000 ते कमी करणार आहेत. की अचानक एकदम ओरॅकलमध्ये एवढी क्रांती म्हणजे एम्प्लॉई कमी करण्याची. आणि हे सगळे मिडल आणि सिनियर लेवलचे मंडळी आहेत सध्या. आत्ता आपण बघितलं की ज्युनियर लेवलवरती प्रचंड कपात होण्याची शक्यता असताना ओरॅकलने मात्र मिडल आणि हायर लेवलचे मंडळींना कमी केलेले. साधारण त्यांचे पगार म्हणजे 30-40 लाख वर्षाला ते 1 कोटीपर्यंत असे असणारे लोक आहेत त्याच्यामध्ये. या लोकांना पुन्हा नोकऱ्या मिळतील का, हे लोक पुन्हा ॲब्सॉर्ब होतील का, हा तर प्रश्न आहेच. पण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा होता की ओरॅकलला कॉस्ट कटिंग करायचं होतं. कित्येक डिपार्टमेंटमधले 30% लोक एकदम गायब झाले एका दिवसात. आणि सिनियर्स त्या 50 लाख 1 कोटी याच्या पगाराच्या ऐवजी 15%, त्याच्या 15%, 20% पगारावर लोकांना नेमायचं आणि काम चालवायचं,
असं अनेक कंपन्या करतायत, तसंच आता ओरॅकल करतंय का हे आपल्याला आता बघायला पाहिजे. या सगळ्यामध्ये कारण काय आहे बाबा? लोकांनी शोधायला सुरुवात केली. म्हणजे एम्प्लॉईजचा परफॉर्मन्स त्याला कारणीभूत आहे का? की जे लोक काम वाईट चांगलं करत नव्हते त्यांना काढून टाका, असं होतं का? तर तसं काही दिसलं नाही. मग कंपनी तोट्यात चाललेली आहे का? तर कंपनी मुळीच तोट्यात चाललेली नाही. म्हणजे कंपनीचा रेव्हेन्यू हा गेल्या वर्षी 17.2 बिलियन्सनी वाढला. म्हणजे 22% इयर ऑन इयर तर 22% वाढ झालेली आहे कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये. त्याचं नेट इन्कम मोठ्या प्रमाणावर वाढलं. त्यात खरं 2 आहेत, कुठला आकडा बरोबर मला माहीत नाही, पण एका याच्याप्रमाणे 95% वाढलं. एका याच्याप्रमाणे त्यापेक्षा कमीही वाढलं. पण तरी नेट इन्कम प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलं. क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचं जे रेव्हेन्यू आहे, तो 43% वाढला. मग याचा अर्थ परफॉर्मन्समध्ये तर काही प्रॉब्लेम नव्हता. डिमांडला काही प्रॉब्लेम नव्हता. त्यांच्या सेवेला डिमांड खूप होती. Oracleचे जे क्लासिकल म्हणजे ट्रॅडिशनल जी काही सर्व्हिसेस होत्या, त्या डेटाबेस मॅनेजमेंट होती. त्यानंतर त्यांनी ERP काढला होता. SAP आणि ERPमध्ये खूप मोठी तुलना, खूप मोठं कॉम्पिटिशन असायची. आमच्या काळात तर SAP आणि Oracle दोघांचे रिप्रेझेंटेटिव्ह असायचे आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशनचे लोकांना खूप पगार असायचे. म्हणजे मी जिथे ते CEO, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केलं, तिथे आमच्याकडे SAP आणि Oracleच्या अशा टीम्स असायच्या. त्या Oracle इम्प्लिमेंटेशन करता किंवा SAP इम्प्लिमेंटेशन करता जायच्या वेगवेगळ्या ठिकाणी. कारण SAP इम्प्लिमेंट करण्याकरता जो काही स्टाफ लागतो, त्याला SAPचंही ज्ञान असावं लागतं आणि बिझनेसचं पण ज्ञान असावं लागतं. म्हणजे रिटेल असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, अकाउंटिंग असेल, बँकिंग असेल. तसंच Oracleचं होतं. त्यामुळे Oracle अशा दोन्ही सेवा Oracle द्यायची. पण या सगळ्यामध्ये हे आत्तापर्यंत ट्रॅडिशनल बिझनेस होता, त्याच्यामधनं Oracleनी फारकत घेतली आणि Oracleने असं ठरवलं, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा पुढचा आता आपला हे आहे. स्वतः Oracleनी इतर लोकांसाठी LLM काढण्याच्या मागे धावण्याच्या ऐवजी Oracleनी OpenAI बरोबर चक्क एक कॉन्ट्रॅक्ट साइन केलं आणि ते कॉन्ट्रॅक्ट $300 बिलियन कॉन्ट्रॅक्ट होतं. त्यांनी सांगितलं, आम्ही तुमच्याकरता डेटा सेंटर्स उभी करू. आता हा डेटा सेंटर म्हणजे काय भानगड आहे? तर लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे जे 2017 साली जो पेपर पब्लिश झाला, ट्रान्सफॉर्मर मॉडेल, तर पहिल्यांदा ChatGPTला किंवा लार्ज लँग्वेज मॉडेलला फक्त टेक्स्ट हे इनपुट दिलं जायचं. आता मल्टी मोडल म्हणजे त्यात ऑडिओ, व्हिडिओ, फोटो वगैरे असं सगळं येणार आहे, येत चाललंय. पण पहिल्यांदा सगळं टेक्स्ट, आत्तापर्यंत सगळा विकिपीडिया, इंटरनेटवरचं सगळं टेक्स्ट, आपल्या सगळ्या चॅट, सगळं कंप्लीट टेक्स्ट त्याला फीड केलेलं असेल. म्हणजे लार्ज, प्रचंड अनेक ट्रिलियन बाईट्स असेल आणि हे सगळं सगळ्या कादंबऱ्या असतील, सगळं हे सगळं एका मल्टी डायमेन्शनल मॅट्रिक्समध्ये रिप्रेझेंट करायचं, मल्टी डायमेन्शनल वेक्टर स्पेसमध्ये. आता त्यातले टेक्निकल शब्द आपण सध्या विसरून जाऊया, पण असं गृहीत धरा की त्या स्पेसमध्ये जे जवळजवळचे शब्द आहेत ते एक जवळजवळ राहतील, ज्याचा संबंध आहे तसा. म्हणजे फिश असेल, मग फिशरमॅन असेल, नेट असेल, प्रॉन्स असेल, करी असेल, फ्राय असेल, की त्या शब्दाच्या जवळपास कुठले शब्द आहेत, त्यानंतर कुठला शब्द येण्याची शक्यता आहे, ते सगळे जवळजवळ ठेवलेले असायचे आणि ज्याचा काही संबंध नाही. म्हणजे फिश आणि चेअर उदाहरणार्थ असेल किंवा फिश आणि लाईट असेल, तर ते सगळे दूर दूर ठेवलेले असायचे. पण नेट जर का म्हटलं की पुन्हा इंटरनेट, मग स्पीड, मग मग मेगाबिट्स, म्हणजे त्या नेट म्हटलं की रॅकेट, नेट म्हटलं की टेबल टेनिस, असे सगळे पुन्हा जवळजवळ ठेवायचे. ही शब्दांची रचना इतक्या लाखो कोट्यावधी शब्दांमधनं अशा शब्दांची रचना ती मल्टी डायमेन्शनल असते. ती मी आता एक्सप्लेन करत नाही टेक्निकल, पण मल्टी डायमेन्शनल वेक्टर म्हणजे डायरेक्शन असते म्हणून वेक्टर या स्पेसमध्ये रिप्रेझेंट करण्याकरता प्रचंड मोठं कम्प्युटिंग करावं लागतं. त्यात वेट्सचे गुणाकार करावे लागतात. ते गुणाकार म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन असतं. ते मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन रेग्युलर CPUजना जमत नाही. त्याच्याकरता GPUज लागतात. म्हणजे GPUज NVIDIA नावाची कंपनी तयार करते अमेरिकेतली. ते NVIDIA पहिल्यांदा गेम्समध्ये उतरली, की गेम्समध्ये आपल्याला ते कंटिन्युअस आणि कुठलेही तुटक न दिसता कंटिन्युअस दिसावं, ह्याच्याकरता फास्ट प्रोसेसिंग लागतं. कारण त्यात व्हिडिओज असतात आणि ते फास्ट मूव्ह व्हावे लागतात आणि त्यामुळे त्यांना CPUज चालेनात म्हणून त्यांना GPUज वापरायला लागले. हे GPUजमध्ये हे मल्टिप्लिकेशन, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन किंवा अतिशय पॉवरफुल असतात. त्यात पॅरलल प्रोसेसिंग अतिशय फास्ट होऊ शकतं आणि त्यामुळे CPUजच्या ऐवजी GPUज वापरावे लागतात गेम्समध्ये. म्हणून 2000 ते 2010 पर्यंत गेम्सचं जसं डिमांड वाढली, तसे NVIDIAचे पण शेअर्स वाढले. NVIDIAने GPUज वापरायला सुरुवात केली. पण 2017 नंतर जेव्हा ChatGPT आणि LLM चालू झाले, तेव्हा LLM ट्रेन करण्याकरता, म्हणजे मगाशी म्हटलं ते तसं स्पेसमध्ये सगळे शब्द ची मांडणी करण्याकरता
इतकं प्रचंड प्रोसेसिंग लागतं की त्याला GPUज लागायला लागले. नुसतं एक GPU नाही, हजारो GPUज म्हणजे 10,000, 5,000 GPUज एकेका ट्रेन करण्याकरता लागतात. आणि त्यामुळे हे सगळे ChatGPT, Google, जेमिनी असेल, ग्रॉक असेल, ह्या सगळ्या मंडळींना आणि इतरही अनेक यांना इतके GPUज लागायला लागले की सगळ्या GPUजचं डेटा सेंटर बनवावं लागतं. अनेक हजारो GPUजचं डेटा सेंटर बनवणं, अशी चिक्कार डेटा सेंटर्सची गरज भासायला लागली आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. त्यातला एक तोटा असा की GPUज तापतात, त्यामुळे थंड करण्याकरता पाणी लागतं. त्यामुळे त्याच्यामुळे क्लायमेट चेंजचा खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि त्यामुळे या सगळ्या लोकांनी मागासलेल्या किंवा जे विकसनशील देश आहेत तिकडे आपण डेटा सेंटर्स काढू असा प्लॅन काढलेला आहे. भारतामध्ये सुद्धा नव्या मुंबईमध्ये आणि चेन्नईमध्ये एका हैदराबादमध्ये मला वाटतं बहुधा चेन्नईमध्ये खूप डेटा सेंटर्स येणार आहेत. त्याला आपण प्रगती म्हणतोय. तर प्रगती म्हणायची की नाही मला माहीत नाही. त्यात काही प्रमाणात एम्प्लॉयमेंट निर्माण होईल, पण त्याचा क्लायमेटचा प्रचंड मोठा परिणाम होणार आहे. ते डेटा सेंटर्स आम्ही तुमच्याकरता उभी करू असं ओरॅकलनी $300 बिलियन कॉन्ट्रॅक्ट ओपन एआय बरोबर केलं आणि सांगितलं मी तुमच्याकरता ही डेटा सेंटर्स करू. आता मला मी डेटाबेस अमुक तमुक करत होतो, पण आता मी डेटा सेंटरमध्ये हे आता ही सगळी डेटा सेंटर उभी करण्याकरता त्यांना $50 बिलियन खर्च येणार आहे. अगोदरच ओरॅकलवरती $100 बिलियन कर्ज होतं. त्यात पुन्हा ते $50 बिलियन कर्ज. म्हणजे $150 बिलियन कर्ज. त्यामुळे ओरॅकलचे जी रेटिंग असतं ते त्याला जंक रेटिंगमध्ये सामील झालं, की आता ओरॅकलला पुन्हा कर्ज देणं म्हणजे अवघड आहे, का ते फेडेल की नाही माहीत नाही. इथपर्यंत अवस्था गेली होती. मग आता हे कर्ज फेडायचं कसं? पैसे उभे कुठनं करायचे? ते पैसे उभे करण्याकरता की कॉस्ट कटिंगचा एक जो भाग आहे, तो म्हणून ह्या एम्प्लॉईजना काढलेला आहे. म्हणजे हे जे 18% एम्प्लॉईज काढलेले आहेत, 1,62,000 पैकी 18% म्हणजे 30,000 लोकं काढले आहेत. त्यातले 12,000 भारतामधले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं साधारण $8 ते $10 बिलियन त्यांचे वाचतील. मग तेवढं त्यांना कर्ज त्यांना फेडवता येईल. आणखीन जर का त्यांनी अशाच तऱ्हेने आणखीन एम्प्लॉईज काढले, तर आणखीन 8-10 बिलियन त्यांना मिळतील. अशा तऱ्हेने त्यांचं पैसा जमा करणं आणि पैसा वाचवणं हे चाललेलं आहे. थोडक्यात हे कॉस्ट कटिंग मेजरमुळे हे सगळं झालेलं आहे, असं आपल्याला म्हणता येईल. तर हा जो सगळा प्रकार आहे, की फोकस बदलल्यामुळे आणि त्याने ओपन एआय बरोबर केलं. ओपन एआयला किंवा अशा स्टार्टअप बरोबर की त्याला 2029 पर्यंत नफा होण्याचं काही खात्री नाही. हे सगळं गॅम्बल बघा. त्यांनी ओपन एआय करता केलेलं आहे. ते सुद्धा एवढं खर्च करणार आहे. म्हणजे दे आर बेटिंग ऑन फ्युचर, की 2029 नंतर ओपन एआयला पैसे मिळायला लागतील. आपल्याला जो डेटा सेंटरचे पैसे मिळायला लागतील आणि हे सगळं फ्युचरवरती त्यांनी बेट केलेलं आहे. त्यामुळे हा सगळा जो डॉलर आहे तो कसा उभा राहणार आहे, केव्हा त्याचे रिटर्न्स मिळणार आहेत काय माहीत नाही, पण ते मिळणार आहेत या असे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं क्षेत्र आहे की ते सगळ्या क्षेत्रांवरती प्रचंड परिणाम करणार आहे. शिक्षण, आरोग्य, ट्रान्सपोर्टेशन, रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग, एंटरटेनमेंट, तुम्ही जे प्रवास सगळं जे काय म्हणाल ते लॉजिस्टिक्स, सप्लाय चेन, सगळ्या क्षेत्रांवर आमूलाग्र बदल करणार आहे. माणसालाच ते बदलवून टाकणार आहे त्यांना माहिती आहे. त्यामुळे या क्षेत्रावर जो दादागिरी करतो त्याला प्रचंड नफा मिळणार आहे. यामुळे ही रेस चालू आहे. म्हणतात रेस टू AGI ज्याला म्हणतात, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, की जो काही वर्षांनी येणार आहे असं लोकांचं मत आहे. एआयमध्ये अनेक तोटे आहेत. बघायचं चांगलं तर क्लायमेट सगळ्यात मोठा तोटा आहे. इनइक्वॅलिटी आहे. त्यामुळे बेकारी वाढणार आहे. युद्धामध्ये त्याचा जो आहे वापर तो वाईट आहे. सर्व्हेलन्सवाला वापर वाईट आहे. एआय म्हणजे काही सगळं चांगलं नाही आहे, अजिबात नाही आहे. सेफ एआय वापरलं पाहिजे. त्याचा दुरुपयोग होता कामा नये. ह्याच्याकरता मोठी चळवळ उभी केली पाहिजे, या मताचं मी आहे. अनेक लोक हारारी, जेफ्री हिंटन हेच सांगतायत. पण याचे फायदे सुद्धा आहेत आणि ते फायदे असतात की जो त्या रेसमध्ये जिंकेल तो सगळ्या जगावर जवळपास राज्य करेल. मग त्याचा ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च करायचा त्याचा विचार आहे. त्यामुळे अशी डेटा सेंटर्स काढायची आणि त्यातनं वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवायची आणि त्यामुळे मग मेडिकल उद्या रोबोट सर्जन करायला, रिमोट सर्जरी करतील, रिमोट कन्सल्टिंग देतील, शिक्षण क्षेत्रात बदल घडेल, रिटेलमध्ये बदल. यामुळे सगळं बेटिंग चाललेलं आहे आणि त्याच्यात ओरॅकल उतरायचा बघत होता. म्हणून सगळे पैसे त्यांनी खर्च केले आणि त्याचे कॉस्ट कटिंग करता त्यांनी हे केलं. पण त्यांनी जेव्हा कॉस्ट कटिंग करता माणसं काढली तेव्हा त्यांचा शेअर प्राईस वरती गेली एकदम. कारण लोकांना कळलं की अरे यांचा खर्च कमी होणार, नफा वाढेल, असं सगळं ते झालेलं आहे. तर आता त्यामध्ये आणखीन 1-2 भाग आहेत की एका ओरॅकल एम्प्लॉईनी तक्रारी केली होती की मला दिवसाला 16-16 तास काम करावं लागायचं. मी त्याच्याविषयी तक्रार केली म्हणून ज्यांनी त्याच्याविषयी नापसंती
व्यक्त केली होती, तशा लोकांना काढलं, अशा तऱ्हेची काही तक्रारी आहेत. पण त्याच्यात काही मला फार खरं मुख्य कारण हे कॉस्ट कटिंग हे आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्या गेल्या किंवा याच्यामुळे एका अर्थाने गेल्या, कारण ए आयसाठीच डेटा सेंटर्स आहेत. डेटा सेंटर्ससाठीच कॉस्ट त्यांनी कटिंगचा हे केलेलं आहे. पण आता दुसऱ्या मी भागाकडे वळणार आहे. दुसरा भाग आहे युद्ध. या युद्धाची पार्श्वभूमी मी मागे सांगितलेली आहे, तर इतिहासात जाण्याचं कारण नाही. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की या युद्धामुळे सुद्धा आपल्याकडे स्टॅगफ्लेशन येण्याची शक्यता आहे. जवळपास येईल याची खात्री आहे मला. आणि अजून 1 महिना 2 महिने जर काही युद्ध चालू राहिलं तर चक्क रिसेशन येईल. इकॉनॉमिक्समध्ये रिसेशन कशाला म्हणतात? तर आपलं GDP हा कमी होत जाणं, 2 क्वार्टर्स म्हणजे 6 महिने कमी होत जाणं. GDP वाढीचा रेट कमी होणं गोष्ट वेगळी. GDP वाढीचा रेट समजा 7% 6% आला, 5% अगदी 1% जरी आला, तर GDP वाढीचा रेट 1% आहे, म्हणजे GDP गेल्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी जास्त होतोय. फक्त तो कमी वेगाने कमी वाढतोय. म्हणजे पूर्वी 7% वाढायचा, तो 1% वाढतोय. पण GDP इटसेल्फ म्हणजे स्वतः प्रत्यक्ष GDPच कमी होत जाणं, म्हणजे GDP वाढीचं जर निगेटिव्ह होणं, हे जर का 6 महिने 2 क्वार्टर्स ओळीने जर का झालं, तर त्याला इकॉनॉमिक्समध्ये रिसेशन म्हणतात. आणि ती फार सिरियस गोष्ट आहे. ते ग्रेट रिसेशन 2008 साली झालं होतं. आणि ग्रेट डिप्रेशन म्हणजे रिसेशनचा बाप म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात ते 1929 साली अमेरिकेत सगळं जगभर झालं होतं. ज्यावेळी सगळ्या जगात 25% जास्त अनएम्प्लॉयमेंट होती. अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. ती मंदी निघाली आणि त्यावेळेला रोझवेल्टनी न्यू डील काढलं. केन्सच्या थेअरीवरती ते अवलंबून होतं. 1936 साली केन्सची जनरल थेअरी आली. पण त्यात आता शिरायला नको. प्रश्न असा आहे की स्टॅगफ्लेशन म्हणजे इन्फ्लेशन होणं आणि GDP वाढीचा दर कमी होणं. इन्फ्लेशन होणं आणि GDP हळूहळू GDP वाढीचा दर कमी होत जाणं, हे म्हणजे मंदी त्याला म्हणता येणार नाही, पण स्लो डाऊन त्याला म्हणता येईल. स्लो डाऊन आणि इन्फ्लेशन. खरं म्हणजे इन्फ्लेशन आणि रिसेशन 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, विरुद्ध गोष्टी आहेत. मी इन्फ्लेशन जर का वाढलं म्हणजे पैसा पूर्ण खूप वाढला जर का अर्थव्यवस्थेत, तर तो कमी करण्याकरता इंटरेस्ट रेट वाढवतात. कारण इंटरेस्ट रेट वाढला की इंटरेस्ट वाढल्यामुळे उद्योजक म्हणतील फारच व्याजदर वाढले, कोण कर्जाने घेणार नाही, गुंतवणूक करणार. कन्झ्युमर्स तर म्हणतात एवढं सगळं TV घरं घ्यायची तर व्याजाचं दर वाढवून ठेवलेले, कोण घरं घेणार, कोण TV घेणार, कोण मोटार गाड्या घेणार. आणि त्यामुळे कन्झम्पशन जो कमी होतं, मालाला डिमांड कमी होते, उद्योजक सुद्धा कमी गुंतवतात व्याजदर जास्त असल्यामुळे. आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेतला पैसा जो आहे खेळणारा तो कमी होत जातो. त्यामुळे इन्फ्लेशन हे कंट्रोलमध्ये होतं. पण गुंतवणूक कमी झाल्यामुळे GDP पण कमी होतो, वाढीचा दर पण कमी होतो. असे 2 वेगळे. इन्फ्लेशन कंट्रोल करायला जावं तर वाढीच्या दरावर प्रॉब्लेम होतो. वाढीचा दर कंट्रोल करण्याकरता इंटरेस्ट रेट कमी करायला जावं तर त्यामुळे एकदम गुंतवणूक वाढते, लोकांचं कन्झम्पशन वाढतं, त्यामुळे GDP वरती जातो, पण इन्फ्लेशन पण वाढतं. असे 2 एक वेगळे. पण दोन्ही एकत्र जेव्हा येतात तेव्हा त्याला स्टॅगफ्लेशन म्हणतात. आणि तेच आणखीन कठीण होत गेलं की त्याला रिसेशन म्हणतात. आणि त्यानंतर मग चक्क डिप्रेशन येऊ शकतं. तिथपर्यंत जाईल असं मला वाटत नाही. पण स्टॅगफ्लेशन मात्र आता नक्की येणार. कारण पहिली गोष्ट तेलाचे भाव वाढणार आहेत. तेलाचे भाव वाढले की आपलं इम्पोर्ट जे आपण करतो, आयात करतो, ते आयात प्रचंड वाढणार आहे. आणि आयात निर्यातीपेक्षा जास्त झाली की ट्रेड डेफिसिट निर्माण होतं. ते ट्रेड डेफिसिट आपलं पूर्वीपासूनच होतं. आपल्या आयात नक्कीच निर्यातीपेक्षा जास्त आहे. आणि तुम्ही जितके आयात करता ती डॉलर्समध्ये करता. की डॉलर्समध्ये करता, म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन डॉलर्स विकत घ्यावे लागतात. तेव्हा तुम्ही डॉलर्स विकत घेता तेव्हा डॉलर्सची डिमांड वाढवता. डिमांड वाढवता डॉलरचं रेट वाढवतं. म्हणूनच रुपयाचा रेट आपला घसरत चालला होता की आपलं ट्रेड डेफिसिट इम्पोर्ट आपले एक्सपोर्टपेक्षा जास्त असल्यामुळे रुपयाचा दर कमी होतो. पण तो निदान बॅलन्स ठेवण्याकरता आणखीन काही गोष्टी असतात. एक म्हणजे रेमिटन्सेस, जे परदेशातनं भारतातले येणारे जे असतात ते भारतामध्ये डॉलर्स आणतात. आपल्या वडिलांकरता असतील, घरांकरता असतील, ते पैसे गुंतवत असतील कदाचित. ते जे रेमिटन्स होतो ते RBIकडे डॉलर्स जातात आणि त्याचं रुपयात रूपांतरून त्याच्या नातेवाईकांना मिळतात. पण RBIकडे डॉलर्स त्यामुळे वाढतात. तसंच FII म्हणजे परदेशी जेव्हा लोक आपल्या शेअर मार्केटमध्ये गुंतवतात त्याला FII म्हणतात, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. आणि FDI म्हणजे इथे कारखाने काढतात जेव्हा फॉरेनची मंडळी, त्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतात. पण ते काढण्याकरता त्यांना डॉलर्स द्यावे लागतात. RBI त्यांना पैसे देते रुपयामध्ये आणि त्या रुपयामधनं जमीन विकत घेतात, पगार देतात आणि ते कारखाने काढतात. ते FDI आणि FII सुद्धा गेल्या काही दिवसात, काही वर्षांमध्ये हे आपल्याकडनं पळ काढतायत. शेअर मार्केटमधून FII जात आहेत आणि FDI सुद्धा आपल्याकडे कमी कमी होत चाललेले आहेत. आणि आता गल्फ वॉरमुळे रेमिटन्सेस सुद्धा प्रचंड कमी होणार आहेत.
कारण आपले जे टोटल रेमिटन्सेस आहेत त्याला 38% गल्फमधनं येतात. आता गल्फ वॉरमुळे आपले जी सगळी 1 कोटी लोक तिथे आहेत, त्यांच्या नोकऱ्यांचं काय होणार, त्यांचं पगाराचं काय होणार, ते रेमिटन्स करतील का? आणि त्यामुळे आपल्या FII आपले रेमिटन्सेस पण कमी होतील, FII आणि FDI पण कमी होईल आणि आपला ट्रेड डेफिसिट आहे, आपला इम्पोर्ट एक्सपोर्टपेक्षा जास्त आहे. तेलाचे भाव वाढल्यामुळे इम्पोर्टची किंमत आणखीनच वाढेल. त्यामुळे या सगळ्यामुळे जे प्रेशर येईल त्यामुळे डॉलरचा भाव आणखीन वाढेल. डॉलरचा भाव प्रचंड वाढेल. डॉलरचा भाव चांगला केव्हा आपले एक्सपोर्ट जास्त असतील त्यावेळी चांगला. पण आपल्याला इम्पोर्ट जास्त असल्यामुळे आपल्याला प्रचंड आपण मार खाऊ. शिवाय स्टॅग्फ्लेशन आल्यामुळे विकास दरावरती पण भयंकर परिणाम होईल आणि त्यामुळे नोकऱ्यांवरती परिणाम होईल. आणि आपल्याकडे 2 मेजर प्रश्न आहेत. एक गल्फ वॉरमुळे येणाऱ्या स्टॅग्फ्लेशनमुळे येणारं अनएम्प्लॉयमेंट आणि ॲज इट इज आपण स्मॉल अँड मीडियम स्केलकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आपण फक्त बड्या उद्योजकांच्याच दृष्टीने त्यांचे कर कमी केलेले आहेत, त्यांच्या दृष्टीनेच आपल्या सगळ्या पॉलिसीज अनेक वर्षापासून आपल्या चालू आहेत. फक्त या सरकारचं नाही, गेल्या सरकारपासूनच आपण बड्या उद्योगांकरताच आपल्या अर्थव्यवस्था चालवत असतो. आता ते आणखीन टोकाला गेलेलं आहे आणि त्यांचे कर आपण कमी केले, त्यांची कर्ज माफ करतोय आपण. त्यामुळे एकंदर स्मॉल आणि मीडियम स्केलचं जे काही आहे ते नोटाबंदी, GST, लॉकडाऊन आणि या सगळ्यामध्ये प्रचंड मार खाल्लेला आहे. त्यामुळे स्मॉल अँड मीडियम स्केल जिथे एम्प्लॉयमेंट जनरेट होते तिथे आपण थोडं केलेलं नाही आहे. ते मार खात आहेत आणि या युद्धामुळे आणखीनच ते मार खातील. त्यामुळे एम्प्लॉयमेंटचा तिथे एक मोठा प्रश्न आहे. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आणि इव्हन इतर गोष्टीमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा परिणाम हा प्रचंड होणार आहे आणि त्यामुळे सगळं नोकऱ्या हे मोठ्या प्रमाणात जातील असं मला वाटतं. मला भेवून टाकायचं नाही आहे. शेवटी फक्त सांगतो की कुठे नोकऱ्या पुढच्या 5-10 वर्षात काय होईल, लगेच उद्याच्या उद्या सगळे बेकारीचे ताणणे फिरतील असं काही मला वाटत नाही. मी मागेच सांगितलं होतं, पुन्हा सांगतो, एका याच्याप्रमाणे काही परिणाम होणार नाही. इंडस्ट्री 1.0, 2.0, 3.0 मध्ये जेवढे जॉब्स गेले तेवढेच निर्माण झाले, तसंच इथे होईल असं काही लोक म्हणतात. काही लोक म्हणतात नाही 67% जॉब जातील. मला तसं काही वाटत नाही. 15, 20, 25% पर्यंत जॉब जातील, पण बाकीच्या जॉबचं नेचर बदलेल आणि प्रत्येकाला 4 ते 5 वेळेला सातत्याने जे आपण जे करतोय जुनं विसरून नवं शिकावं लागेल. त्याचा मानसिक परिणाम चिकार होणार आहे आणि त्यामुळे हे किती लोक कोप करतील याची मला शंका आहे. उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स नवीन जॉब निर्माण होतील. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आहे, AI एथिक्स मॅनेजर आहे, अनेक वेगवेगळे जॉब्स आहेत त्याच्यामध्ये. पण जुने जॉब्स जे करत होते त्यांना हे किती झेपेल नवीन जॉब्स, का नवीनच लोकांना शिकावं लागेल, हे आणखीन वेगळाच प्रश्न आहे. आणि हे पुन्हा 3-4दा करत बसणं आपल्या करिअरमध्ये सातत्याने हे खूप अवघड काम आहे. त्यामुळे त्याचा मानसिक ताण खूप मोठ्या प्रमाणात पडणार आहे. पण याचा अर्थ उद्याच्या उद्या सगळे जॉब जातील असं नाही. जसं SAP आणि Oracle इम्प्लिमेंट करण्यामध्ये अनेक वर्ष गेली, की त्याला SAPचं पण ज्ञान असावं लागायचं आणि बिझनेसचं पण असावं लागायचं. मी रिटेलचं, फायनान्स किंवा मॅन्युफॅक्चरिंग. तसं रिटेल, फायनान्स, मॅन्युफॅक्चरिंग ज्याला माहिती आहे आणि ज्याला AIची उपयोग कसा करायचा तेही माहिती आहे. तो अगदी प्रोग्रामर नसेल, पण त्याला निदान AIचे लिमिटेशन्स माहिती आहेत, केपेबिलिटीज माहिती आहेत आणि बिझनेसचं पण नॉलेज आहे. असे AI इम्प्लिमेंटर्स लागतील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याकरता. पण त्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल जशी बिझनेसची, तशी त्या बिझनेसमध्ये काम करणारे, डोमेनमध्ये काम करणारे अकाउंटंट्स असतील, कामगार असतील, क्लार्क्स असतील, लॉयर्स असतील, यांच्या जॉबचं काय होईल हा प्रश्नच आहे. आणि 5-10 वर्षानंतर हे AI एक्सपर्ट्सचं कामसुद्धा AIच करायला लागला तर त्यांचेही जॉब जाण्याची शक्यता आहे. म्हणजे 5-10 वर्षानंतर काय होईल हे मात्र मला अजिबात सांगता येत नाही. जर का कोणी विचारलं तर असं खोटं गुडी नाही वा छान सगळं छानच होईल असं नाही. तो इलॉन मस्क म्हणतो तर मला काही वर्षानंतर माणसाला कामच करण्याची गरज राहणार नाही, सगळीकडे सुबत्ता नांदेल असंच चित्र रंगवते. मला स्वतःला असं अजिबात वाटत नाही, कारण जिथे प्रचंड मक्तेदारी आहे, प्रचंड असमानता आहे, विषमता आहे आणि जिथे क्लायमेट चेंजचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे आणि जिथे युद्धखोरी अजून आहे, या सगळ्या अशा तऱ्हेच्या जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सगळी सुबत्ता सगळ्यांपर्यंत पोहोचेल असं मला वाटत नाही. त्याकरता समाज व्यवस्थाच आपल्याला बदलायला पाहिजे. पण निदान आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक चांगल्या गोष्टी होण्याची शक्यता आहे, हे मात्र आपण विसरता कामा नये. हा बॅलन्स व्ह्यू ठेवून आपण स्वतःला सातत्याने बदलत ठेवणं, नवीन शिकत जाणं आणि ॲडजस्ट करणं नवीन युगाला, हे मात्र जर का केलं तर तुम्हाला नक्कीच तुम्ही यश मिळेल आणि तुम्ही स्वतःला टिकवून धराल असं मला वाटतं. धन्यवाद.